हॅलो. हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? हो ना. वेलकम टू टुडे सेशन आपला जो आहे वर्क एनर्जी अँड पॉवरचं सेशन नंबर 3. आणि आजच्या सेशन मध्ये आपण जे आपले पुढचे क्वेश्चन्स राहिले होते या चॅप्टर वरचे ते करणार आहोत. सो सेशन सुरू करण्याच्या आधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. तर मुलांना माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIIT श्री सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके, चला. तर न वेळ वाया घालवता आपण आपली जी क्वेश्चन सॉल्विंग आहे ती सुरू करूयात. तर मला जेवढं आठवतंय मे बी आपण लास्ट क्लास पर्यंत आपले अराउंड 12 क्वेश्चन झाले होते, 12 प्रश्न झाली होती आपली सॉल्व्ह करून. आणि जी उरलेली प्रश्न आहेत ती आता आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. ओके, चलो. तर हो, हे बघा, क्वेश्चन नंबर 12 पर्यंत आपलं झालं होतं. आपल्याला स्टार्ट करायचं होतं क्वेश्चन नंबर 13 पासून, रेन ड्रॉप ऑफ रेडियस 2 mm चा प्रश्न. ठीक आहे. तर मुलांना क्वेश्चन वाचायचं आपण की क्वेश्चन काय दिलेलं आहे. हो ना, क्वेश्चन आहे की रेन ड्रॉप ऑफ रेडियस 2 mm falls from a height of 500 meters above the ground. It falls with decreasing acceleration due to viscous resistance of the air. Sorry, due to the viscous resistance of the air until at half its original height, it attains its maximum speed and moves with uniform speed thereafter. So, what is the work done by the gravitational force on the drop in the first and second half of its journey? And what is the work done by the resistive force in the entire journey if its speed on reaching the ground is 10 meters per second? प्रश्न कळालाय सगळ्यांना? काय म्हणतोय क्वेश्चन आपल्याला? क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलं की एक रेनड्रॉप आहे. ठीक आहे, रेनड्रॉप आपण कन्सिडर करू की ह्या शेप मध्ये त्याची आपल्याला रेडियस दिलेली आहे. त्यांनी रेडियस आहे 2 mm. ओके, हा पडतोय जमिनीवरती आणि ही जी हाईट दिली आहे तुम्हाला, ही हाईट दिली 500 मीटर्स. आता काय म्हणते की हे जेव्हा पडतोय ना, तर तो एक डिक्रीजिंग ऍक्सेलरेशननी पडतोय. ठीक आहे, म्हणजे काय, त्याचं जे विस्कस रेझिस्टन्स आहे एअरचं अंटिल ॲट हाफ इट्स ओरिजिनल हाईट. ठीक आहे, अर्ध्या हाईट पर्यंत जिथपर्यंत तो पडतोय तिथे त्याची जी ऍक्सेलरेशन ती थोडीशी डिक्रीज होत चालली आणि त्यानंतर जेव्हा त्याची लाईक मॅक्सिमम स्पीड आहे तेव्हा तो युनिफॉर्म स्पीडनी मूव्ह होतोय. तर आपल्याला फक्त विचारलंय त्यांनी की जी वर्क डन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ची ऑन द ड्रॉप इन द फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ ऑफ इट जर्नी ती किती आहे. आणि तो जो रेझिस्टिव्ह फोर्स आहे ना, रेझिस्टिव्ह फोर्स कुठला आपल्याकडे इथे एअरचा, तर ती एंटायर जर्नीमध्ये किती आहे. जर फायनली जेव्हा जो आपला रेनड्रॉप आहे तो ग्राउंडला टच झालाय, ग्राउंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय, तेव्हा जी त्याची स्पीड आहे ती होती 10 meters per second. ओके, चला. तर बघूयात मग आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, सर रेडियस ऑफ ड्रॉप आपला MM मध्ये आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला सगळे युनिट्स जे आहेत आपल्याला ते स्टँडर्डाइज करून सेम याच्यात करावे लागतील, राईट. तर 2 mm ला मला कन्वर्ट करावं लागेल मीटर्स मध्ये. तर किती होणार आहे, हे होईल 2 into 10⁻³ मीटर्स. ठीक आहे, ही काय झाली, रेडियस झाली, बरोबर. मग आता हाईट किती म्हणालेत आपल्याला, 500 मीटर्स म्हणालेत. आता नोट करा, आपल्याला इथे डेन्सिटीची गरज लागेल, बरोबर. मास जर फाइंड करायचा आपल्याला रेनड्रॉपचा, तर ते कसं करणार आहे आपण, मास आपण काढणार आहे व्हॉल्यूम अपॉन डेन्सिटी. ठीक आहे, आता नोट करा, याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम तर कॅल्क्युलेट करू शकतो. व्हॉल्यूम कशाने कॅल्क्युलेट करणार आहे आपण, 4/3 πr³. डेन्सिटी रो. आता डेन्सिटी मुलांना आपण इकडे काय कन्सिडर करणार, आपण डेन्सिटी घेणार आहोत, डेन्सिटी ऑफ वॉटर. रेनड्रॉप आहे ना, रेनड्रॉप कसला असतो, पाण्याचा असतो, बरोबर. तर डेन्सिटी कसली घेणार आपण, पाण्याची, राईट. तर मुलांना वॉटरची जी डेन्सिटी असते ती असते तुमची 10⁻³ kg/m³. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात, नाहीतर मग कधी कधी तुम्हाला देऊ पण शकतात ते लोक ही व्हॅल्यू, बट ठीक आहे, काही काही गोष्टी आपल्याला माहिती असलेले नेहमी बरे. ओके, तर मास कसं कॅल्क्युलेट करणार आहे आपण, व्हॉल्यूम बाय डेन्सिटीने. ठीक आहे, तर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार आधी 4/3 पायची व्हॅल्यू घ्याव 22/7 इंटू रेडियस 2 into 10⁻³ होल अपॉन 10 ची पॉवर किती, अपॉन काय येणार
आपण नाही येणार, सॉरी. मास तुमची असते व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सॉरी मुलांना, हे होईल इंटू 10⁻³ तर हे दोघं झाले तुमचे कॅन्सल आउट. तर याची जी व्हॅल्यू आहे ती तुमची येईल 3.35 इंटू 10⁻⁻5 kg. कारण इकडे पण अजून पॉवर 3 तर 339 आणि 6 आणि इकडे -5. ओके. सो तर जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जी रेनड्रॉप एक्सपिरियन्स करते, हो ना, ती कशी लिहिणार आहे मी? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स experienced by the raindrop. याच्यासाठी काय फॉर्म्युला यूज करणार आहे आपण? F इज इक्वल टू एम इंटू जी. तर काय येणार आहे? हे येईल माझं 3.35 इंटू 10⁻⁻5 इंटू 9.8. बरोबर आहे? बरोबर आहे ना? तर हे ॲज इट इज ठेवूयात. आणि फायनली काय विचारलं आपल्याला? वर्क डन विचारले. डब्ल्यू काय असतं तुमचं? एम जी इंटू एस. बरोबर. एम जी तर आपल्याला इथे काढलंय आपण, हे दिस इंटू एस करणार मी. तर एस किती मल्टिप्लाय होणार आहे माझं? 250 का? कारण 2 क्वार्टर मध्ये त्याची 2 हाफ्स मध्ये जर्नी आहे, तर फर्स्ट हाफ मध्ये डिस्टन्स केवढं कव्हर होणार आहे? 250. सेकंड हाफ मध्ये पण 250. तर हे आपण जे फाइंड करतोय फर्स्ट हाफ साठी. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर फर्स्ट हाफ साठी काय होणार आहे? एम जी म्हणजे काय? 3.35 इंटू 10⁻⁻5 इंटू 9.8 इंटू 250. ओके. तर ही आपण कॅल्क्युलेट करणार तर किती येणार आहे व्हॅल्यू? 25 इंटू ऑलमोस्ट 10 250 इंटू 37.7781820. तर ही येईल तुमची अराउंड 0.082 जूल्स. ठीक आहे. आता नोट करा, जो वर्क डन असेल ड्रॉप वरती इन द सेकंड हाफ ऑफ द जर्नी ती सेम असेल. विचारा का? कारण टोटल एनर्जी जी आहे रेन ड्रॉपची ती ड्युरिंग द मोशन कन्झर्व व्हायला पाहिजे. बरोबर. तर स्टेटमेंट काय येणार आहे तुमच्याकडे की द वर्क डन ऑन द ड्रॉप इन सेकंड हाफ ऑफ द जर्नी विल रिमेन सेम. बरोबर आहे? बरोबर आहे ना, कारण जी टोटल एनर्जी आहे तुमची ती कन्झर्व होते. आता जर माझी टोटल एनर्जी जी आहे ती कन्झर्व होणार आहे, तर मला काय करायचं? तर मला टोटल एनर्जी ऍट द टॉप फाइंड करायची आहे, राईट? तर टोटल एनर्जी ऍट द टॉप, ठीक आहे, याला मी डिनोट करतोय सपोज E1 नी. तर ही किती येणार आहे माझी? एम जी इंटू एच. बरोबर. तर एम जी एच साठी काय येणार माझी? 3.35 इंटू 10⁻⁻5 इंटू 9.8 इंटू 500 मीटर. तर ही त्याची ट्वाइस व्हॅल्यू येईल. तर ही झाली किती माझी? 0.164. आता काय होतंय, माझ्याकडे लागतात रेझिस्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे, माझ्याकडे लागतात रेझिस्टिव्ह फोर्सेस. तर काय होणार आहे? रेझिस्टिव्ह फोर्सेसमुळे जी एनर्जी आहे ड्रॉपची जेव्हा ती ग्राउंडवर पोचते E2, ती किती होणार आहे? ती माझी होईल हाफ mv². ओके. तर होईल माझी हाफ इंटू 10चं स्क्वेअर. कारण 10 काय दिली मला? व्हेलॉसिटी, स्पीड दिली मला जेव्हा ड्रॉप जो आहे माझा ग्राउंडला हिट होतोय. तर ही किती येणार आहे माझी? ही येईल माझी 1.65 इंटू 10⁻³ जूल. ओके. तर हे बघा, हा आपला फायनल आन्सर नाहीये. ओके. आपला फायनल आन्सर काय असणार आहे? फायनल असेल आपला आन्सर वर्क डन जो असणार आहे रेझिस्टिव्ह फोर्सेसचा, तो असेल आपला E1 मायनस E2 जो आहे 0.164 मायनस 1.675 इंटू 10⁻⁻3. तर ही येईल तुमची 0.1623 जूल्स. ओके. हा आहे आपला फायनल आन्सर. कळलं मुलांना काय सॉल्व्ह केलं आपण? सोल्युशन एकदा दाखवतोय तुम्हाला. सपोज कोणाचं राहून गेला असेल तर तुम्ही लिहू शकतात तो. चलो, तर हे झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द रेनड्रॉप. F इज इक्वल टू एम जी. ठीक आहे. मग डब्ल्यू काढला आपण, वर्क डन काढला. ओव्हरऑल तो कन्झर्व होणार आहे बाय 250 साठी, 500 साठी ट्वाइस होईल टोटल एनर्जी. मग रेझिस्टिव्ह फोर्सेस कॅल्क्युलेट केले आपण E2 आणि लास्टला त्याला सबट्रॅक्ट केलं, E1 मायनस E2 केलं आपण. ऑल राईट. चलो बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. काय दिलंय? A molecule in a gas container hits a horizontal wall with speed 200 meters per second and angle 30 degree with the normal
and rebounds with the same speed, is momentum conserved in the collision आणि is the collision elastic or inelastic? ठीक आहे. काय म्हणालेत, एक मॉलिक्यूल आहे गॅस कंटेनर मध्ये जो त्याच्या वॉलला हिट करतोय 200 मीटर पर सेकंडनी एका अँगल 30 डिग्री वरती नॉर्मल पासून. ठीक आहे, हा जर नॉर्मल आहे सपोज माझा, तर हा अँगल दिलाय मला 30 डिग्री, ही भिंत आहे आणि हा पार्टिकल याला हिट झालाय आणि तो रिबाउंड होतोय सेम स्पीडने. तर मला विचारलंय की मोमेंटम माझा कन्झर्व होतोय की नाही. आता मोमेंटमच्या रिलेटेड आपण एक पॉइंट शिकलो होतो मुलांना, की मोमेंटम जो असतो हा तुमचा नेहमी कन्झर्व होणार आहे. ठीक आहे, मोमेंटम जो आहे हा आपला नेहमी कन्झर्व होणार आहे, इरिस्पेक्टिव्ह की तो इलास्टिक असू देव किंवा इनइलास्टिक असू द्या. ठीक आहे, कुठल्याही फॉर्मचं कोलिजन असलं आपला, मोमेंटम जी आहे मोमेंटम नेहमी कन्झर्व होणार. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता नेक्स्ट काय म्हणालात आपल्याला, की जो मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, द मॉलिक्यूल अप्रोचेस and rebounds at the same speed of 200 meters per second. ओके, हिट केला 200 ने, रिटर्न पण गेला 200 ने. ओके, तर माझं U इज इक्वल टू V झालं हो ना, इनिशियल इज इक्वल टू फायनल. तर काय करणार आहे मी, कायनेटिक एनर्जी फाइंड करेल, ही असेल हाफ mu², ही झाली माझी इनिशियल कायनेटिक एनर्जी हो ना, किंवा KEI. आणि सेम वे मध्ये मी फाइंड करेल माझी कायनेटिक एनर्जी फायनल, जी असेल माझी हाफ mv². आता नोट करायचंय, मास जो आहे दोघांमध्ये, मास काय असणार आहे, सेम. U आणि V पण काय आपलं सेम आहे, बरोबर का, कारण सेम स्पीडनी रिबाउंड झालंय. तर काय होणार आहे, जर सेम स्पीडनी रिबाउंड झालं तर दोघांची व्हॅल्यू सेम येईल हो ना. फक्त आपण कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने आपण जी आहे ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, बट असंच काही गरज नाहीये. आणि दुसरी व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे की सेमच येणार आहे, राईट. तर इकडनं आपण काय म्हणू शकतो, की जी कायनेटिक एनर्जी आहे आपली हो ना, कायनेटिक एनर्जी काय झाली, ही पण आपली कन्झर्व झाली आहे. ओके, कळलं, समजते ना मुलांना तुम्हाला काय केलं आपण. सोपा होता प्रश्न हो ना. ही पण मुलांना नेहमी लक्षात ठेवायची. ठीक आहे, तुम्हाला ते काही कंडिशन देऊ शकता, ट्रिकी प्रश्न देऊ शकता की मोमेंटम कन्झर्व होतोय नाही होतोय हो ना, कोलिजन इलास्टिक आहे इनइलास्टिक आहे, काही असलं, ही पॉईंट नेहमी लक्षात ठेवायची की मोमेंटम जो आहे आपला तो नेहमी कन्झर्व होतो. ठीक आहे, आणि मुव्हिंग पार्टिकल साठी जी आपण एनर्जी असते ती फाइंड करतो आपण कायनेटिक. जी पार्टिकल्स आपले स्टॅटिक असतात, एका पोझिशन वरती असतात, तिथे आपण फॉर्म्युला यूज करतो पोटेन्शियल एनर्जीचा. ओके, तर हे होते काही आपले की पॉइंट्स. आणि मूव्ह करत जातो नेक्स्ट क्वेश्चन वरती. ठीक आहे, 2 प्रश्न झालेत आपली डिस्कस करून, अजून उरलेत मला वाटतं 8 प्रश्न उरलेत हो ना. 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. ठीक आहे, 9 प्रश्न उरलेत, होऊन जातील सॉल्व. ओके, चला. तर क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतोय, क्वेश्चन नंबर 15, a pump on the ground floor of a building can pump up water to fill a tank of volume 30 meters cube in 15 minutes. If the tank is 40 meters above the ground and the efficiency of pump is 30%, how much electrical power is consumed by the pump? ओके, काय म्हणाले तुम्हाला, इथे खाली आपल्याकडे एक पंप आहे जो पाण्याला वरती पोहोचवतोय एका टँक मध्ये. ठीक आहे, ही जी टँक आहे तुमची ही 40 मीटर्स अबव द ग्राउंड आहे. ठीक आहे, 40 मीटर्स अबव ग्राउंड, आणि ही जी टँक आहे तिचं व्हॉल्यूम आहे आपलं 30 मीटर्स क्यूब. ठीक आहे, आता हा जो पंप आहे आपला, हा टाइम किती घेतोय, हा टाइम घेतोय 15 मिनिट. कशासाठी, पूर्ण ही जी बॉडी आहे याला फिल करवण्यासाठी. ठीक आहे, हा पंप आहे ना आपला. ठीक आहे, हा पाणी घेतो, इकडनं पाणी जे आहे ते वरती जा, त्याच्यामध्ये पूर्ण फिल होईल. 30 मीटर क्यूब भरण्यासाठी याला जो टाइम लागतोय तो टाइम लागतोय त्याला 15 मिनिटांचा. आणि अजून काय सांगितलंय आपल्याला, सांगितली आहे एफिशियन्सी जी आहे पंपची एफिशियन्सी आहे 30%. ओके,
सो किती इलेक्ट्रिकल पॉवर कन्झ्युम करतोय पंप आपल्याला ते सांगायचं. तर हे बघा, व्हॉल्यूम 30 मीटर्स क्यूब. आता टाइम टेकन जो आहे मला तो मिनिटचा सेकंड मध्ये लागेल, बरोबर. तर टाइम मला 15 इंटू सेकंड करायचं, तर 15 इंटू 60, तर हे होतं आपलं 900 सेकंड, बरोबर. हाईट किती दिली आपल्याला, हाईट दिलेली आहे 40 मीटर्स. आणि एफिशियन्सीला मुलांना आपण डिनोट करतो इटानी, ठीक आहे. रेटा दिले 30%. आणि या परत डेन्सिटी लागेल, डेन्सिटीनी मास कॅल्क्युलेट करणार आहे आपण, राईट. तर डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते, 10⁻³ kg पर मीटर क्यूब, हो ना. ही गोष्ट तुम्हाला सांगितली मी आपण लास्ट क्वेश्चन जो सॉल्व्ह केला होता त्यामध्ये. ओके, सो डेन्सिटी किती झाली आपली, झाली kg पर मीटर क्यूब, 10⁻³. ओके, आता मला काय लागणार आहे, मला लागणार आहे मास ऑफ वॉटर पंप. ओके, मास ऑफ वॉटर पंप एम. हे किती माझं, हे आहे माझं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, बरोबर. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, का, कारण डेन्सिटी आपल्याला माहिती आहे, डेन्सिटी असते मास बाय व्हॉल्यूम, तर मास येईल तुमचं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, ठीक आहे. तर हे किती येणार आहे तुमचं, 30 इंटू 10⁻³ kg. ओके, आता जेव्हा मला पॉवर कन्झ्युम किंवा आउटपुट पॉवर विचारली आहे, हो ना, बेसिकली की केवढं पॉवर कन्झ्युम होणार आहे, तर ती मी कशी काढणार आहे, आपण डिस्कस केलंय ह्या फॉर्म. पॉवर कन्झ्युम्ड काय असतं आपलं, किंवा पी आउटपुट लिहू शकतो मी याला. हे किती असतं आपलं, हे असतं आपलं W/T. W/T म्हणजे केवढी झाली व्हॅल्यू आपली, W असतो आपला mgh, बरोबर. मास माहिती आहे आपल्याला, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू माहिती आणि हाईट दिलेली आहे आपल्याला. ओके, सो mgh अपॉन T. तर हे किती येणार आहे आपलं, 30 इंटू 10⁻³ इंटू 9.8 इंटू हाईट 40 अपॉन टाइम किती होता, 900 सेकंड, बरोबर. कॅन्सल आउट होईल. सो याची व्हॅल्यू किती येणार आहे, अराउंड 13066 वॉट. पॉवरचा युनिट काय असतो, वॉट असतो, बरोबर ना. चलो, सो पॉवर कन्झ्युम झाली आपली 13066 वॉट. ओके, आता एफिशियन्सी. एफिशियन्सी काय असते आपली, इटा. ही काय असते आपली, एफिशियन्सी असते तुमची पॉवर जेवढी तुम्ही आउटपुटला यूज झाली ती आपण तुमची पॉवर इनपुटला जेवढी कन्झ्युम झाली ती. तर पी इनपुट किती आहे आपल्याकडे हे फाइंड करायचंय. पी आउटपुट आपल्याला माहिती आहे 13066 आहे, अपॉन इटा किती दिलंय 30%, हे वरती जाईल. सो आन्सर काय येणार फायनली, इकडे येईल तुमचा 43553 वॉट, किंवा याला मी म्हणू शकतो अराउंड हे आहे माझं 43.6 किलोवॉट. ठीक आहे, तर एवढी जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे ती कंझ्युम केलेली आहे तुमच्या मशीननी, किती 43.6 किलो वॉट. ओके, चलो मूव करत नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 16 काय दिलंय, क्वेश्चन नंबर 16 तुम्हाला म्हणाले दोन आयडेंटिकल बॉल बेअरिंग्स आहेत माझ्याकडे जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत एकमेकांच्या आणि रेस्ट करतायत ते का फ्रिक्शनलेस टेबल वरती. ठीक आहे, काय क्वेश्चन, दोन आयडेंटिकल बॉल बेअरिंग्स आहेत जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत एकमेकांच्या आणि ते रेस्ट करते का फ्रिक्शनलेस टेबल वरती. आता दे आर हिट हेड ऑन बाय अनदर बॉल बेअरिंग ऑफ द सेम मास मूविंग इनिशियली विथ अ स्पीड v. If the collision is elastic, which of the following is a possible result after the collision? ठीक आहे मुलांनो, काय म्हणाले तुम्हाला, तुमच्याकडे दोन बॉल बेअरिंग्स आहेत जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि हा जो सरफेस आहे तुमचा, हा सरफेस आहे तुमचा फ्रिक्शनलेस. फ्रिक्शनलेस म्हणजे काय, ना तिथे स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि ना तिथे कायनेटिक फ्रिक्शन आहे. ओके, सो हा झाला, इथे गेली वेलॉसिटी तुमच्याकडे, हा सपोज बॉल नंबर 3 आहे, इकडे बॉल, अच्छा त्यांनी बॉल नंबर 1 दिला याला, हा आहे बॉल नंबर 1 आणि ओके, आणि हा आहे तुमचा बॉल नंबर 2 आणि 3. ठीक आहे, सो काय होणार आहे, एक कंडिशन तुम्हाला बोलली आहे की जो बॉल आहे तो त्यांना ठोकून 0 होईल त्याची वेलॉसिटी, आणि जे बाकीचे दोन बॉल आहेत 2 आणि 3 त्यांना वेलॉसिटी v भेटेल, सॉरी v/2 भेटेल आणि ते पुढे मूव्ह होतील. सेकंड कंडिशन मध्ये काय होणार आहे, बॉल 1 आणि 2 चिपकून जातील एकमेकांना, दोघांची वेलॉसिटी v0 होईल आणि जो तिसरा बॉल आपला तो पुढे मूव्ह होईल वेलॉसिटी v ने. किंवा थर्ड कंडिशन मध्ये काय असू शकतं
की तिघ जे बॉल आहेत ते तिघ एकत्र जाऊन पुढे मूव्ह करतायत वेलॉसिटी v/3 ने. ओके, 1 2 3. आता तुम्हाला सांगायचंय की तिघांपैकी कुठली केस जी आहे ती होणार आहे ह्याच्यात. ठीक आहे, ऑब्व्हियसली तिघं तर होऊ नाही शकत, राईट. तिघांपैकी कुठलं तरी एक राईट आन्सर आहे आणि तिघांपैकी राईट आन्सर कुठलं आपल्याला ते विचारलं. ओके, तर मुलांना आता लक्ष द्या, मेन पॉइंट आपला काय येणार आहे. अच्छा, आपण हे कधी अज्युम करूयात की जो मास आहे बॉल बेरिंगचा तो m आहे. ओके, तर काय म्हणाल आपल्याला की बिफोर द कोलिजन आणि आफ्टर द कोलिजन काय होणार आहे आपल्याकडे, कायनेटिक एनर्जी कन्झर्व व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. कायनेटिक एनर्जी कन्झर्व व्हायला पाहिजे. तर फर्स्ट बिफोर कोलिजन काय असणार तुमची, जो बॉल 1 आहे तो मूव्ह करणारे हाफ mv² नी, व्ही त्यांनी वीज दिली, मास आपण एमच कन्सिडर करतोय, प्लस जे बाकी दोन बॉल्स आहेत तुमचे त्यांच्यात काही आहे एनर्जी, कायनेटिक एनर्जी नाही, त्यांची कायनेटिक एनर्जी किती झाली, 0. तर बिफोर कोलिजन किती कायनेटिक एनर्जी तुमची आहे, हाफ mv². ओके, आता आपल्याला काय करायचं, आपल्याला जे त्यांनी तिन्ही कंडिशन दिलेत हो ना, फर्स्ट सेकंड थर्ड, आपल्याला तिघं चेक करायचे आणि बघायचं की कोणत्याच्यामध्ये आपली जी कायनेटिक एनर्जी आहे सिस्टमची ती सेम येते. ओके, सो आफ्टर कोलिजन, ओके, केस 1. सो काय होणार आहे, E1 असेल आपलं हाफ इंटू 2m फर्स्ट याच्यामध्ये, राईट. हा काय झालाय, हा तर स्टॉप झालाय आणि वेलॉसिटी किती उरली आपल्याकडे, v/2 स्क्वेअर, सो v/4 इकडे होईल 2, सो इथे उरेल आपल्याकडे 1/4 mv². हे राईट आहे का, नाही. का, आपल्याला केवढी पाहिजे, आपल्याला पाहिजे हाफ mv². आता बघूयात सेकंड क्वेश्चन. केस 2 मध्ये काय होतं, आपल्याकडे मास 1 आणि मास 2 जे आहेत ते दोघं 0 आहेत, फक्त आपल्याकडे मास 3 आहे जो याच्याने जातोय. सो याच्यात काय येणार आहे, याच्यातील हाफ इंटू mv². ओके, सो हाफ mv² उरणार आहे, राईट. सो केस 2 मध्ये कायनेटिक एनर्जी सेम येते तुमची बिफोर कोलिजनच्या. आणि एकदा आपण चेक करू केस 3 मध्ये काय होतंय. केस 3 मध्ये काय होतंय आपल्याकडे 1/2, टोटल मास किती आपल्याकडे 3m, वेलॉसिटी किती आहे v/3 स्क्वेअर. तर यात काय होतंय आपल्याकडे, याच्यामध्ये येते 1/6 mv². तर आता मला तुम्हीच सांगा मला कोणत्याच्यामध्ये जी आहे तुमची कायनेटिक एनर्जी कन्झर्व होते केस 2 मध्ये. तर फायनल आन्सर काय येणार तुमचं, केस 2 जो आहे तो आहे तुमचा पॉसिबल केस. का, कारण फक्त त्याच केसमध्ये जी तुमची कायनेटिक एनर्जी आहे ती कन्झर्व होते. ओके, चलो. सो सॉरी, कळलं क्वेश्चन हा, शबाश. तर क्वेश्चन नंबर 16 झाला. आपण केवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले, आता 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले. चल, आता येऊत आपण क्वेश्चन नंबर 17 वर. ठीक आहे, काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 17 आपल्याला. क्वेश्चन नंबर 17 आहे की द बॉब ऑफ अ पेंड्युलम released from 30 degree to the vertical hits another bob of the same mass at rest on a table as shown in the figure. How high does the bob A rise after the collision and neglect the size of the bobs and assume the collision to be elastic. ठीक है, कळलंय क्वेश्चन. सिलिंग आहे, माझ्याकडे पेंड्युलम आहे किंवा काहीतरी आहे, ठीक आहे. हा इकडे माझ्याकडे एक बॉब आहे, या बॉबचा जो मास आहे तो आहे m, या बॉबला मी नाव दिलंय a, हा जो अँगल दिलाय मला, हा अँगल दिला आहे 30 डिग्री. आता या बॉबचं मोशन कसं असेल, असं असेल, राईट, इथपर्यंत कुठेतरी येईल. आता मला सांगितलंय की एका ह्या पॉइंट वरती इथे एक बॉब बी आहे ज्याचा पण मास जो आहे तो आहे m. ठीक आहे, इकडे एक सरफेस आहे. सो काय होणार आहे, हा जेव्हा मोशननी जाईल हा याला क्लॅश करेल इथे आणि मग वरती जाईल. सो यांनी विचारलंय तुम्हाला की जो बॉल ए आहे हा राईज होतोय का, कोलिजन नंतर काय होतोय, हा इकडेच थांबतोय की परत रिटर्न जातोय किंवा पुढे जातोय. जर पुढे जातोय तर किती हाईट वरती जातोय, हा प्रश्न विचारलाय. आणि गिव्हन कंडिशन काय दिली आहेत आपल्याला, म्हणालेत
की जो आपला कोलिजन आहे तो आहे इलास्टिक. काय शब्द वापरलाय त्यांनी? इलास्टिक कोलिजन. ओके, चलो. सो काय होणार आहे मुलांना? विचार करा. इलास्टिक कोलिजन आहे, तर जेव्हा बॉल ए आहे तुमचा, हा बॉल बी ला हिट करेल, तर बॉल बी स्टेशनरी आहे तुमचा, राईट? तर बॉल बी काय होणार आहे? बॉल बी तुमची वेलॉसिटी अक्वायर करेल बॉल ए ची. इलास्टिक कोलिजन मध्ये काय होणार आहे? माझ्याकडे जो मोमेंटम मी त्याच्याने धक्का दिला समोरच्याला, समोरच्याला माझं मोमेंटम भेटेल, समोरच्याला माझी वेलॉसिटी भेटेल, राईट? समोरच्याला जेव्हा माझी वेलॉसिटी भेटलीये तर तो त्या स्पीडनी पुढे जाईल. आता यात काय होणार आहे? जो ट्रान्सफर आहे मोमेंटमचा तो होईल कशापासनं? जो तुमचा मास ए आहे ना, जो बॉब ए आहे तुमचा, इकडनं या मास पासनं या मासवरती जेव्हा इथे हिट झाला तो, ओके, सो हा याला येऊन मारेल. तर हा ऑलरेडी जेव्हा रेस्ट वरती होता ना, बी वॉज ॲट रेस्ट इनिशियली, बट फायनली काय झालं? बी ला वेलॉसिटी भेटली कसली? ए ची. मोमेंटम ट्रान्सफर झाला, तर काय होणार आहे? आणि इलास्टिक कोलिजन आहे, तर ए जो आहे ए बी ला हिट करून तिकडे जागेवरती थांबेल. काय म्हणालो मी? बी रेस्ट वरती होता, राईट? तर बी ला वेलॉसिटी भेटली आणि बी जागोजागी थांबला. सॉरी, ए जो आहे तो तिकडेच ऍज इट इज जागेवरती थांबला. ओके, सो आन्सरची जी स्टेटमेंट आहे ती आपण अशी लिहू शकतो की इन अन इलास्टिक कोलिजन ना, जे तुम्हाला मी आता सांगितलं आहे मराठीत तेच आपल्याला इंग्लिश मध्ये फ्रेम करून घ्यावं लागणार. ठीक आहे, व्हेन बॉल ए हिट्स बॉल बी, जो स्टेशनरी आहे आपला ना, विच इज स्टेशनरी, बॉल बी काय करणार आहे? वेलॉसिटी घेणार आहे बॉल ए ची, हो ना. बॉल बी अक्वायर्स द वेलॉसिटी ऑफ बॉल ए, अँड बॉल ए ला काय होणार आहे? बॉल ए जो आहे तो इमिडिएटली रेस्टला येणार. बॉल ए कम्स टू इमिडिएट रेस्ट आफ्टर कोलिशन. ओके, तर काय म्हणू शकतो आपण इकडे की इथे देर इज अ ट्रान्सफर ऑफ मोमेंटम टू द मुव्हिंग बॉडी फ्रॉम द स्टेशनरी बॉडी, बरोबर? म्हणून जो बॉल ए आहे तुमचा हा डायरेक्ट रेस्ट मध्ये होऊन जातो आफ्टर कोलिजन, आणि बॉल बी जो आहे हा मूव्ह करतो विथ द वेलॉसिटी ऑफ ए. ओके, सो आन्सर लिहू शकता, समजू शकता. ठीक आहे, सोपे प्रश्न आहेत एकदम मुलांना. ठीक आहे, ही जी लॉजिक आहे, जे पण एक्सप्लेनेशन आहे, या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला स्वतःहून जमल्याच पाहिजेत. ओके, चलो, नोट डाऊन करून झाला असेल तुमचं तर आपण मूव्ह करू शकतो पुढच्या क्वेश्चन वरती. चलो, तर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 18 काय दिलंय? द बॉब ऑफ अ पेंड्युलम इज रिलीज्ड फ्रॉम अ हॉरिझॉन्टल पोझिशन. ठीक आहे, द बॉब ऑफ अ पेंड्युलम इज रिलीज फ्रॉम अ हॉरिझॉन्टल पोझिशन. तर इफ द लेंथ ऑफ द पेंड्युलम इज 1.5 meters, if the length of the pendulum is 1.5 meters, then what is the speed with which the bob arrives at the lowermost point, given that it dissipated 5% of its initial energy? Okay, इथे नोट करा, given that it dissipated 5% of its initial energy to the air resistance. Okay, क्लियर है प्रश्न? चलो, सो लेट्स सी, सेम डायग्राम बनणार आहे. ठीक आहे, पण फक्त काय म्हणाले का हॉरिझॉन्टल पोझिशन वरतून बॉब जो आहे तो रिलीज होतो, तो खाली येईल इकडे लोअर मोस्ट पॉइंट वरती. इथे त्याची काहीतरी वेलॉसिटी आहे, आपण व्ही कन्सिडर करू. लेंथ जो आहे पेंड्युलमची ती आहे 1.5 meters, आणि म्हणालेत की 5% ची जी एनर्जी आहे ती लूज झाली, लॉस आहे त्याच्याकडे 5% एनर्जीचा. ओके, तर हा जो एक पॉइंट आहे हा आपल्याला फक्त कन्सिडर करायचा जेव्हा आपण याच्यावरती
फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत हो ना. कन्झर्वेशन सारखंच होईल, बट फक्त जी व्हॅल्यू आहे एका साईडला, जी ओव्हरऑल फायनल व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये आपल्याला 5% जो फरक पडणार आहे एनर्जीचा हो ना, त्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करायची आपल्याला. ऑल राईट. सो काय होणार आहे, मला लेंथ ऑफ पेंड्युलम माहिती आहे, राईट. लेंथ आहे माझ्याकडे 1.5 मीटर्स. नेक्स्ट मला काय लागणार आहे, मला लागणार आहे पोटेन्शियल हो ना. पोटेन्शियल ऑफ द बॉब कुठल्या पोझिशन वरती, हॉरिझॉन्टल. तर हॉरिझॉन्टलला काय असणार आहे, mgh, किंवा याला मी काय म्हणू शकतो, यालाच मी mgl म्हणू शकतो, राईट. सो मास किती दिलाय, मला मास दिलाय त्यांनी, काही मास नाही दिलाय, तर आपण याला एमच कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, लेट इट बी एस एम इटसेल्फ. तर मी याला लिहितो 1.5 इंटू 10 इंटू एम, जे झालं माझं 15 एम. ओके. आता काय म्हणालेत, मला म्हणालेत की जी इनिशियल एनर्जी आहे हो ना, किती पर्सेंट डिसिपेट झाली, 5%. ठीक आहे. द इनिशियल एनर्जी dissipated against air resistance when the bob moves from horizontal position to the lowermost point. बरोबर आहे ना, हेच होतंय, राईट. किती झालं, हे झालं माझं 5%. आता जेव्हा मी टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड करणार आहे बॉबची त्याच्या लोअर मोस्ट पॉइंट वरती, तर ती किती होणार आहे, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉब ऍट द लोअर मोस्ट पोझिशन. ही असणार आहे माझी 95%. कशापेक्षा, टोटल पोटेन्शियल एनर्जीच्या जी होती त्याची हॉरिझॉन्टल पोझिशन वरती. ओके. सो ही किती येणार आहे, येणार तुमची हाफ mv स्क्वेअर विच इज 95/100 mgl, राईट. सो एक काम करू आपण, जीची व्हॅल्यू 9.8 घेऊयात हो ना, काही फरक पडणार नाही एवढा असं. चलो. सो व्ही स्क्वेअर किती येणार आहे, एम नी एम कट होईल. ओके. सो व्ही स्क्वेअर येईल तुमचा 2 इंटू 95/100 इंटू 9.8 इंटू एल किती आहे 1.5. ओके. सो हे जर आपण कॅल्क्युलेट करू तर किती येणार आहे, हे येईल तुमचं 50, 5, 3, 10, 9 9 81 इंटू 3 to 64, 95, 10. ठीक आहे, 9 9 8, 41, 90, 100. ओके. सो त्याचं करायचंय मला रूट, तर याची व्हॅल्यू येईल माझी अराउंड 27.93. तो व्ही माझं होईल अंडर रूट याचा, अंडर रूट ऑफ 27.93. सो ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर किती होणार आहे माझी, ही येईल आय गेस 5.28. ठीक आहे, मुलांना चेक करू शकता. जी वेलॉसिटी आहे तुमची बॉबची ऍट द लोअर मोस्ट पॉइंट ती असेल 5.28 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे. चलो. ओके. सोल्युशन लिहा. एक मी फक्त पाणी घेऊन आलो, तहान लागली हो ना, थोडं सारखं बोलायचं राहतं तुम्हाला समजवताना, तर तहान लागते. ठीक आहे, 1 मिनिटाचा ब्रेक, फक्त पाणी घेऊन येतो आणि मग जो पुढचा क्वेश्चन आपण तो डिस्कस करूयात. अँड बॅक. सो नेक्स्ट क्वेश्चन हो ना, किती 5च प्रश्न उरली आहेत, फटाफट डिस्कस करून जो सेशन आहे आपण तो एंड करूयात. ओके मुलांना, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 19. आपल्याला एक ट्रॉली दिलेली आहे ज्याचं मास आहे 300 kg आणि ही कॅरी करते एक सँडबॅग 25 kg आणि युनिफॉर्मली मूव्ह होते ही, ज्याची स्पीड आहे 27 किलोमीटर्स पर आवर ऑन अ फ्रिक्शनलेस ट्रॅक. ठीक आहे. तर काय होतंय, आफ्टर अ वाईल सँड जी आहे ती तुमची लीक व्हायला लागते. ठीक आहे. आफ्टर अ वाईल द सँड स्टार्ट्स लीकिंग.
out of a hole on the floor of the trolley at the rate of 0.05 kg per second. कळतंय? तर काय होणार आहे स्पीड ट्रॉलीची आफ्टर द एंटायर सँडबॅग इज एम्प्टी? विचार करा काय होणार आहे. इनिशियली मला त्याची काहीतरी स्पीड दिली आहे जेव्हा ती मूव्ह करते, जेव्हा त्याच्यामध्ये मास आहे आणि काही एक्सटर्नल फोर्स नाही लागत आहे. मग जर स्टँड जी आहे माझी ती लीक व्हायला लागली तर काही फरक पडेल का त्याच्यावर? विचार करा, टाइम घ्या आणि मला सांगा काय होणार आहे कमेंट सेक्शन मध्ये. सो हे बघा, द थिंग इज की जी सँडबॅग आहे माझ्याकडे, ठीक आहे, जर सँडबॅग माझी प्लेस केलेली आहे मी एका ट्रॉलीमध्ये जी मूव्ह करते का युनिफॉर्म वेलॉसिटीनी 27 किलोमीटर पर आवरची, ठीक आहे, तर जो सिस्टम आहे माझा जो एंटायर सिस्टम आहे त्यावरती कुठला एक्सटर्नल फोर्स आहे का? नाहीये, राईट. तर जरी जी सँड आहे ती लीक व्हायला लागली सिस्टम मधनं हो ना माझ्या बॅगेमधून, तरी काही एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होतोय का माझ्या ट्रॉलीवरती? थिंक. एक्सटर्नल फोर्स कुठला अप्लाय होतोय माझ्या ट्रॉलीवरती? नाही, राईट. तर जी स्पीड आहे ट्रॉलीची ती चेंज होणार आहे? नाही होणार चेंज. काय कशाची इक्वल असेल ती? तर मग ती पण तुमची राहील आज तुमची जी इनिशियल स्पीड आहे तीच. ओके, सो तुम्ही लिहू शकतात की द सँडबॅग इज placed in the trolley, ठीक है, that moves with the uniform velocity of 27 kilometers per hour. Okay, so there is no external force, बरोबर? There is no external force acting on the system. So even if the sand starts leaking out of the bag, there won't be any external force acting on the system. Therefore, speed of trolley won't change. Okay, and it will be equal to 27 kilometer per hour. Okay, चलो शाबाश. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, जो की आहे क्वेश्चन नंबर 20. फक्त 4 प्रश्न उरलेले आहेत, सो डिस्कस करून घेऊयात. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 20? A body of mass 0.5 kg travels in a straight line with velocity v is equal to ax ची power 3/2, where a is 5 m ची power minus half per second. So what is the work done by net force acting during its displacement from x is equal to 0 to x is equal to 2 meters? ओके मुलांनो, तर काय म्हणालेत, मास दिलेला आहे बॉडीचा आपल्याला जो आहे 0.5 kg, हा ट्रॅव्हल करतोय का स्ट्रेट लाईन मध्ये, आणि त्याची वेलॉसिटीची इक्वेशन दिली आपल्याला ती आहे ए एक्स ची पावर 3/2, आणि जी ए आहे तुमची तुमची आहे 5 एम ची पावर -1/2, ठीक आहे, पर सेकंड. आणि विचारलं आहे तुम्हाला की जो वर्क डन आहे हो ना नेट फोर्सच्या तर्फे ड्युरिंग इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम एक्स इज 0 to 2 मीटर, ती किती असणार आहे. तर काय करणार आपण याच्यासाठी, ठीक आहे, गिवन लिहून घेऊयात आधी. मास 0.5 kg, व्ही ए एक्स ची पावर 3/2, आणि ए किती आहे तुमचा 5 एम ची पावर -1/2, ठीक आहे. सो काय लागणार आहे मला, फर्स्ट फील्ड मला लागेल माझी इनिशियल वेलॉसिटी
ओके. इनिशियल व्हेलॉसिटी ॲट एक्स किती असेल माझी? इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे ॲट एक्स इज इक्वल टू 0. इथे असेल माझी v1 इज इक्वल टू a एक्स ची पॉवर काहीच नाही, एक्स जर 0 आहे आपला, ॲट एक्स इज 0, किती असणार आहे? v1 असेल आपली 0. आता नेक्स्ट काय फाइंड करावं लागणार? नेक्स्ट फाइंड करावी लागणार आपल्याला फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी कुठे फाइंड करतोय आपण? ॲट एक्स इज इक्वल टू 2 मीटर्स. सो काय येणार आहे माझं? v2 येईल माझी a इंटू 2 ची पॉवर 3/2, जी येईल माझी 5 इंटू 2 ची पॉवर 3/2. बरोबर आहे. आता काय म्हणालेत मला म्हणालेत की वर्क डन बाय द सिस्टम किती आहे, बरोबर ना? तर मला जर वर्क डन बाय द सिस्टम सांगायचं आहे तर काय करणार मी? या कंडिशन मध्ये माझं वर्क डन बाय सिस्टम काय असणार आहे? माझं वर्क डन बाय सिस्टम असेल increase in the kinetic energy of the body, बरोबर, जी असेल माझी हाफ m v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर, बरोबर, जी येईल माझी हाफ इंटू 0.5 इंटू 5 इंटू 2 ची पॉवर 3/2 चा स्क्वेअर मायनस 0. ठीक आहे, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपण आणि सांगायचं आन्सर काय येणार आहे. ठीक आहे, हाच आहे फायनल आन्सर आपला. तर ही येईल आय गेस काहीतरी हाफ इंटू तुमचं 0.5 इंटू आतली जर फील्ड आहे जरा तुम्ही सिम्प्लिफाय कराल, राईट. सो ती येईल तुमची 50 जूल्स. ओके, फायनल आन्सर किती येणार आहे या क्वेश्चनचं? 50 जूल. लॅपटॉपची चार्जिंग माझी संपायला आली आहे, मला लॅपटॉपला चार्जर कनेक्ट करावं लागेल. एकच मिनिट. ओके, हा ठीक आहे, चलो. सो मुलांना मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतात? क्वेश्चन नंबर 21, द ब्लेड्स ऑफ अ विंडमिल स्वीप आउट अ सर्कल ऑफ एरिया ए. ठीक आहे, विंडमिल आपल्याला सगळ्यांना माहित आहे कसा असतो, हो ना? ब्लेड्स असतात त्याला. हे म्हणतात की हे जेव्हा रोटेट होत आहे, हे स्वीप आउट करताय तुमचा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे, राईट, हा झाला तुमचा एरिया ए. ठीक आहे, तर इफ द विंड फ्लोज ॲट अ वेलॉसिटी v परपेंडिक्युलर टू द सर्कल, हा जो सर्कल याच्या परपेंडिक्युलर जी आहे विंड जाते तुमची. ओके, तर मास काय आहे एअरचा पासिंग थ्रू दिस इन टाइम t. ठीक आहे, फर्स्ट विचारलंय मास ऑफ एअर, सेकंड कायनेटिक एनर्जी ऑफ द एअर, आणि थर्ड जर तुम्हाला दिली की जी विंडमिल आहे ती 25% कन्वर्ट करतीये विंड एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, आणि ए जर तुम्हाला त्या कंडिशन मध्ये दिले 30 मीटर स्क्वेअर आणि वेलॉसिटी दिली तुम्हाला विंडची 36 किलोमीटर पर आवर, आणि एअरची जी डेन्सिटी आहे ती दिली 1.2 kg/m³, तर पॉवर केवढी जनरेट होते. ओके, सो 1 by 1 सॉल्व्ह करूयात आपण. फर्स्ट क्वेश्चन, ठीक आहे, जेव्हा एरिया इज ए, बरोबर, वेलॉसिटी सिम्पली आपल्याला दिलेली आहे v, सो डेन्सिटी रो, बरोबर ना? हे तर गिव्हन गोष्टी आहेत. सो फर्स्ट व्हॉल्यूम ऑफ द विंड पर सेकंड, तर काय येणार ते एव्ही, ए इंटू व्ही, राईट. तो मास काय येणार आहे माझा? मास विल बी डेन्सिटी इंटू ए इंटू व्ही. तर मास एम जो विंडमिलचा पास होतोय इन टाइम टी, हो ना, टाइम टी मध्ये जी मास एम जी पास होते ती किती येईल? रो एव्ही टी, राईट. सो आता कायनेटिक एनर्जी किती असणार आहे माझी? ही असेल 1/2 mv स्क्वेअर, जी होईल माझी 1/2 इंटू रो एव्ही टी इंटू व्ही स्क्वेअर.
विच इज इक्वल टू 1/2 रो ए व्ही क्यूब टी. क्लिअर आहे, सोपं आहे. हा झाला बी पार्ट. आणि आता सी पार्ट जो इम्पॉर्टंट आहे. इथे काय दिलं, इथे मला एरिया सांगितली की ही आहे तुमची 30 मीटर स्क्वेअर. सो एच्या जागेवरती मला काय सबस्टिट्यूट करायचं, 30 मीटर स्क्वेअर. वेलॉसिटी किती दिली मला, व्ही झालं माझं 36 किलोमीटर पर आवर. आणि डेन्सिटी रो किती आहे, डेन्सिटी ऑफ एअर ही दिली मला 1.2 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे. आता काय बोललं मला की जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती आहे माझी 25% ऑफ द विंड एनर्जी. सो मी जो वरती एनर्जी फाइंड केली, मला काय करावं लागणार आहे, मला करावं लागेल 25/100%, 25/100 ऑफ माझी जी कायनेटिक एनर्जी आहे ती. सो 25/100 इंटू 1/2 कायनेटिक एनर्जी, राईट. सो हे बेसिकली 1/4 आहे, तर हे होईल तुमचं 1/8. सॉरी, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्येच येतं हे. तर रो ए व्ही क्यूब टी, राईट. तर हे येईल तुमचं 1/8 इंटू रो इंटू ए व्ही क्यूब इंटू टी, राईट. सो पॉवर आहे तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी अपॉन टाइम, राईट. सो किती येणार आहे, सिम्पली मला काय करायचं, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे तो ना, ए व्ही क्यूब टी अपॉन टी, राईट. टी नी टी कॅन्सल, बाकीची फील्ड 1/8 इंटू डेन्सिटी किती आहे 1.2 इंटू एरिया 30 इंटू व्हॉल्यूम, राईट. ए 30 दिलाय, व्हॉल्यूम 1.2, डेन्सिटी सगळी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. सो फायनल आन्सर येणार आहे माझं 4.5 इंटू 10⁻³ वॉट, किंवा याला मी लिहू शकतो 4.5 किलोवॉट. ठीक आहे मुलांना, हा झाला तुमचा फायनल आन्सर. कळले, सोल्युशन नोट डाऊन करून घ्या, म्हणजे लास्ट 2 क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करूया. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय, अ पर्सन इज ट्राइंग टू लूज वेट. ठीक आहे, एक डाएट करतोय माणूस, त्याला त्याचं वजन कमी करायचंय, हो ना, वजन वाढलंय, त्याचं जाड झालाय तो एकदम. तर तो लिफ्ट करतोय 10 kg मास. ठीक आहे, 10 kg मास तो किती वेळा लिफ्ट करतोय, 1000 टाइम्स. आणि किती हाईट वरती लिफ्ट करतोय तो 0.5 meters each टाइम. ठीक आहे, अ पर्सन ट्राइंग टू लूज वेट लिफ्ट्स अ 10 kg मास 1000 टाइम्स टू अ हाईट ऑफ 0.5 meters each टाइम. Assume that the potential energy lost each time she lowers the mass is dissipated. How much work does she do against the gravitational force? आणि बी तुम्हाला दिलेलं आहे की फॅट सप्लाईज 3.8 इंटू 10⁷ जूल ऑफ एनर्जी पर किलोग्राम विच इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी विथ अ 20% एफिशियन्सी रेट. सो हाऊ मच फॅट विल द डायटर यूज अप. ओके, तर एक बाई आहे, हो ना, ज्याच्याबद्दल आपल्याला सांगतायत क्वेश्चन मध्ये, आणि तिला वजन कमी करायचं. तर ती काय करते, ती 10 kg मास आहे, कुठली तरी एक्सरसाइज करत असेल ती त्याला उचलते 1000 वेळा. आणि दरवेळेस केवढ्या हाईटला करते ती, 0.5 meters, मास 10 kg. ठीक आहे, आणि किती टाइम्स करते ती, 1000 टाइम्स. आता काय म्हणालेत आपल्याला की अज्युम दॅट द पोटेन्शियल एनर्जी लॉस्ट ईच टाइम शी लोअर्स द मास इज डिसिपेटेड. ठीक आहे, तर ए वर्क केवढं केलंय तिने. ओके मुलांना, सो वर्क डन काय होणार आहे माझा, डब्ल्यू माझा होईल एम इंटू जी इंटू एच, आणि इकडे ती एक गोष्ट एन टाइम्स करते म्हणून इंटू एन होईल. तर काय होणार आहे माझा 1000 इंटू 10 इंटू 0.5 इंटू 9.8, बरोबर. सो हे येणार तुमचं 49000 जूल. इझी. चलो, आणि सेकंड केस मध्ये काय विचारलंय मला, सेकंड केस मध्ये मला विचारलंय की मेकॅनिकल एनर्जी किती आहे. सो मेकॅनिकल एनर्जी काय होणार आहे माझी, जी 1 kg फॅट आधी सप्लाय करते ती किती आहे, ती आहे माझी 3.8 इंटू 10⁷ इंटू 20/100. 20/100 केलंय का, कारण फक्त 20% जो आहे तो आहे माझा कन्व्हर्जन रेशिओ. ओके, सो हा किती झाला माझा, हा झाला 0.76 इंटू 10⁷ जूल पर kg. तर फॅट केवढा यूज होतोय डायटिशियनचा, तो जो डायटियर आहे माझी, ती फॅट किती एवढं यूज करते, ती करतीये 1/0.76 इंटू 10⁷ इंटू 49000.
तर ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर तुमच्याकडे जो आन्सर येणार आहे राईट तो होणार आहे तुमचा फायनल आन्सर 49,000 अपॉन 0.76 इंटू 10⁻⁷. तर हे तुमची येईल आय गेस अराउंड 6.45 इंटू 10⁻³ kg. ठीक आहे, हा आहे तुमचा फायनल आन्सर. कसला? हाऊ मच फॅट विल द डायटर यूज अप. केवढं यूज करणार आहे ती? 6.45 इंटू 10⁻³. ओके, चलो लास्ट क्वेश्चन आणि मग हा डिस्कस करून मी बहुतेक एखाद क्वेश्चन देईल तुम्हाला होमवर्कसाठी आणि मग सेशन आपण एंड करूया. ठीक आहे, काय फॅमिली यूज करते तुमची 8 किलोवॅट पॉवर. अ फॅमिली युजेस 8 किलोवॅट ऑफ पॉवर. ठीक आहे, तर एक काय दिली? डायरेक्ट सोलार एनर्जी इज इन्सिडेंट ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस ॲट अन ॲव्हरेज रेट ऑफ 200 वॉट पर स्क्वेअर मीटर. जर 20% of this energy can be converted to electrical energy. तर एरिया किती लागणार आहे तुम्हाला टू सप्लाय 8 किलोवॉट आणि कम्पेअर दिस एरिया टू द रूफ ऑफ अ टिपिकल हाऊस. ओके, तर आपल्याला माहिती नाहीये एक्झॅक्टली ना की एका टिपिकल हाऊसचं रूफ जे असतं ते केवढं असतं, बट आपल्याला ती एरिया टेंटेटिव्ह आयडिया सांगावी लागणार आहे. ओके, सो फर्स्टली पॉवर केवढी यूज करते फॅमिली आपली? 8 किलोवॉट, जी झाली तुमची 8,000 वॉट राईट. सोलार एनर्जी जी आहे माझी पर स्क्वेअर सोलार एनर्जी जी माझी आहे पर मीटर स्क्वेअर साठी ती किती आहे माझी? ती आहे 200 वॉट पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर पर्सेंटेज जी होते एनर्जीची कन्वर्ट ती केवढी आहे? 20%. तर सोलार एनर्जी जर माझी 200 वॉट पर मीटर स्क्वेअर मध्ये इन्सिडेंट आहे, एरिया मला ए दिलेली आहे, तर युजफुल इलेक्ट्रिकल एनर्जी किती होणार आहे माझी? होईल ती 20/100 इंटू 200 इंटू ए राईट. 100 नी हे किती झालं? 2. 20 इंटू 2 झालं 400. 400 इंटू ए झालं तुमचं 8,000 हो ना, ही जी व्हॅल्यू दिली आपल्याला वरती ती राईट. सो ए कडनं किती येणार आहे माझं? ए येणार आहे माझं 200 मीटर स्क्वेअर. ओके, आता एरिया माझी 200 मीटर स्क्वेअर आहे, तर ही जर मला कुठल्या रूफला कम्पेअर करायची का लार्ज हाऊसची, तर त्याचं डायमेन्शन टेंटेटिव्ह किती असणार आहे? हे असेल लाईक मला स्क्वेअर घ्यायचं आहे राईट बेसिकली. सो इट विल बी लाईक अराउंड 14 पॉईंट समथिंग इंटू 14 पॉईंट समथिंग राईट. बेसिकली तुम्हाला 200चा अंडर रूट घ्यायचा आहे. तर मी सांगू शकतो टेंटेटिव्ह आपण रफ एस्टिमेट घेतलाय जो आहे 14/14 मीटर्सचा. ठीक आहे, तर हे काय माझं? हे आहे माझी जी एरिया आहे हो ना, एरिया नीडेड इज comparable to the roof of a large house of dimension 40 meters into 14 meters. ओके मुलांनो, चलो शाबाश. सो हे झालं. याच सोबत आपले जेवढे क्वेश्चन आहेत त्या टॉपिकचे ते डिस्कस करून झाले आहेत. एक होमवर्क क्वेश्चन तुमच्यासाठी ज्याचा आन्सर तुम्ही नंतर सॉल्व्ह करून मला सांगाल कमेंट सेक्शन मध्ये. ओके, सो द क्वेश्चन इज की अ बुलेट ऑफ mass 0.012 kg and horizontal speed 70 meters per second strikes a block of wood of mass 0.4 kg and instantly comes to rest with respect to the block. So the block is suspended from the ceiling by means of thin wires. Okay, so तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे the height at which the block rises, height at which block rises आणि amount of heat produced. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि मला आन्सर सांगाल तुम्ही लोक कमेंट सेक्शन मध्ये. ओके, चलो. सो
याच सोबत जो सेशन आहे आपला तो संपलाय, जो चॅप्टर आहे आपला तो कम्प्लीट झालाय आणि आपण भेटूयात नेक्स्ट टॉपिक साठी. ओके, चलो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि मी अपेक्षा करतोय की तुम्हाला आपण जे काही डिस्कस केलंय, जे काही शिकलेलो आहोत ते कळलंय. ओके, थँक्यू.